तुम्ही खरंच तुमचं आयुष्य जगत आहात की दुसऱ्याचं? तुम्ही आयुष्यात किती निर्णय स्वतःच्या मनाने घेतले आहेत आणि किती निर्णय फक्त लोकं काय म्हणतील या भीतीमुळे? कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का, की तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण तुम्ही थांबलात, कारण समाज काय बोलेल याची भीती वाटली? जर उत्तर हो असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण अशा पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत, जे सांगतं तुम्हाला आनंदी होण्यासाठी सगळ्यांना खुश ठेवण्याची गरज नाही. आपल्या लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. चांगले मार्क्स मिळवा, लोकांशी नीट वागा, कोणालाही नाराज करू नका, सगळ्यांना आनंदी ठेवा. हे सगळं चुकीचं नाही, पण जेव्हा आपण स्वतःचा आवाज ऐकणंच बंद करतो तेव्हा समस्या सुरू होते. हळूहळू आपण स्वतःसाठी नाही तर इतरांच्या अपेक्षांसाठी जगू लागतो आणि मग एक दिवस आपण स्वतःलाच विचारतो, मी खरंच आनंदी आहे का? एक कथा सांगते. पुण्यात राहणारा आदित्य लहानपणापासून चित्र काढण्यात खूप चांगला होता. त्याचं स्वप्न होतं ॲनिमेशन आणि डिझाईनमध्ये करिअर करायचं. पण नातेवाईकांचं एकच वाक्य, इंजिनिअरिंग कर, भविष्य सुरक्षित राहील. आदित्यने स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं. इंजिनिअरिंग पूर्ण झाली, नोकरीही मिळाली, पगारही चांगला होता. पण प्रत्येक सोमवारी सकाळी त्याला ऑफिसला जाण्याचा उत्साहच वाटत नव्हता, कारण तो यशस्वी दिसत होता पण आतून आनंदी नव्हता. या पुस्तकात एक तरुण आणि एक तत्वज्ञ यांच्यातील संवाद आहे. तो तरुण रागावलेला आहे, गोंधळलेला आहे. त्याला वाटतं जग अन्यायकारक आहे, लोक बदलत नाहीत आणि भूतकाळामुळेच आपलं भविष्य ठरतं. दुसरीकडे तो तत्वज्ञ शांत आहे. तो म्हणतो, तुझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी तू समजतोस तशा नाहीत. आणि इथून एक विचार बदलणारा प्रवास सुरू होतो. एक पहिला विचार सांगते तुम्हाला. लेखक एक धाडसी प्रश्न विचारतात. जर तुमच्या आयुष्यातील अनेक दुःख बाहेरच्या जगामुळे नसतील तर? जर त्यापैकी काही दुःख तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे असतील तर? हा विचार ऐकायला कठीण वाटतो, पण पुढील अध्यायांमध्ये आपण हे अगदी सोप्या उदाहरणांसह समजून घेणार आहोत. आता एक मिनिट स्वतःला एक प्रश्न विचारा. आज तुम्ही जे आयुष्यात जगत आहात ते खरंच तुमची निवड आहे का, की ते कोणाच्या अपेक्षांचं ओझं आहे? या प्रश्नाचं उत्तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. आज आपण फक्त दार उघडलं आहे या प्रवासात. आपल्याला अशा कल्पना भेटतील ज्या सुरुवातीला चुकीच्या वाटतील, पण एकदा समजल्या तर स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. पण या पुस्तकात सुरुवातीलाच एक असा दावा केला जातो जो ऐकून जवळजवळ प्रत्येकजण चकित होतो. तुमचा भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही. हे खरंच शक्य आहे का? जर बालपण कठीण गेलं असेल तर त्याचा परिणाम होत नाही का? याचं उत्तर आपण एपिसोड 2 मध्ये जाणून घेणार आहोत. भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना आहे का जी तुम्ही आजही विसरू शकत नाही? कदाचित लहानपणी झालेला अपमान, एखादं अपयश, कोणीतरी दिलेला नकार किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने दिलेला दुखावणारा अनुभव. आणि आजही तुम्ही मनात म्हणता, माझं आयुष्य असं आहे कारण माझा भूतकाळ तसा होता. पण जर मी तुम्हाला सांगितलं की कदाचित तुमचा भूतकाळ नाही तर त्या भूतकाळाला तुम्ही दिलेला अर्थ तुमचं वर्तमान घडवत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की अनेक लोक स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर इतरांच्या अपेक्षेनुसार आयुष्य जगतात. आणि पुस्तकातील तरुण आणि तत्वज्ञ यांची भेट झाली. आता त्या तरुणाचा पहिला प्रश्न आहे, माझं आयुष्य कठीण आहे कारण माझा भूतकाळ कठीण होता. पण तत्वज्ञ या विचाराशी सहमत नाही. एक धक्कादायक विचार. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं. जर एखादा माणूस घाबरट असेल तर त्याच्या भूतकाळात काहीतरी घडलं असेल. जर एखादा आत्मविश्वासहीन असेल तर त्याच्या बालपण कठीण गेलं असेल. हे काही प्रमाणात खरं असू शकतं, पण पुस्तक एक वेगळा प्रश्न विचारतं. आज तुम्ही कसे आहात? एक कथा सांगते तुम्हाला. नाशिकमध्ये राहणारा अमेय शाळेत खूप शांत होता. एकदा वर्गात उत्तर देताना सगळे त्याच्यावर हसले. त्या दिवसानंतर तो वर्गात बोलणं कमी करू लागला. कॉलेजमध्ये गेला तरीही तो लोकांसमोर बोलत नव्हता. नोकरी लागली तरी मीटिंगमध्ये गप्प बसायचा. त्याला वाटायचं, मी लोकांसमोर बोलू शकत नाही कारण शाळेत माझी खिल्ली उडवली गेली होती. हे ऐकायला अगदी योग्य वाटतं, पण तत्वज्ञ म्हणतो कदाचित गोष्ट वेगळी आहे. तत्वज्ञानाचा दृष्टिकोन. तो म्हणतो अमेय आजही लोकांसमोर बोलत नाही कारण त्याला भीती वाटते आणि तो त्या भीतीपासून वाचण्यासाठी भूतकाळाचा आधार घेतो. हे ऐकून धक्का बसू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की भूतकाळातील घटना महत्त्वाच्या नाहीत.
मुद्दा एवढाच आहे की आजच्या क्षणी आपण कोणता निर्णय घेतो हे जास्त महत्वाचं असतं. एक उदाहरण सांगते. कल्पना करा तुम्ही सायकल चालवायला शिकत आहात. पहिल्या दिवशी पडता, गुडघा खरचटतो, दुखतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करता. आता कल्पना करा कोणीतरी म्हणालं मी आयुष्यभर सायकल चालवणार नाही कारण मी एकदा पडलो होतो. आपण काय म्हणू? तो भूतकाळामुळे नाही तर आजच्या निर्णयांमुळे थांबला आहे. हेच पुस्तक सांगण्याचा प्रयत्न करतं. आपल्या आयुष्यातील वास्तव. अनेक लोक म्हणतात माझं इंग्रजी चांगलं नाही कारण शाळा चांगली नव्हती. माझा आत्मविश्वास कमी आहे कारण लहानपणी मला कोणी प्रोत्साहन दिलं नाही. मी यशस्वी होऊ शकत नाही कारण माझी परिस्थिती कठीण होती. यातील काही गोष्टी खऱ्या असू शकतात, पण प्रश्न असा आहे आजपासून पुढे काय? भूतकाळ बदलता येत नाही. कितीही इच्छा केली तरी काल परत येणार नाही, पण आजचा निर्णय बदलता येतो. उद्याची दिशा बदलता येते आणि हे समजणं खूप मुक्त करणारा अनुभव असतो. ॲडलेरियन सायकोलॉजीचा मुख्य विचार या पुस्तकामागील मानसशास्त्र सांगतं, माणूस फक्त त्याच्या भूतकाळाचा परिणाम नसतो, तो त्याच्या ध्येयानुसार, त्याच्या निवडींनुसार आणि त्याने स्वतःला सांगितलेल्या गोष्टीनुसार जगतो. म्हणूनच दोन लोकांना एकसारखे अनुभव आले तरी त्यांचं आयुष्य वेगळं असू शकतं. आज रात्री एक कागद घ्या आणि लिहा, मी कोणत्या गोष्टीसाठी माझा भूतकाळाला दोष देतो. मग स्वतःला विचारा, जर हा बहाणा नसता तर मी आज काय केलं असतं? हा प्रश्न सोपा वाटेल, पण त्याचं उत्तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. आज आपण एक कठीण पण शक्तिशाली विचार समजून घेतला. भूतकाळाचा परिणाम होतो, पण भूतकाळ आपलं भविष्य ठरवत नाही. आपण त्याला दिलेला अर्थ, आज घेतलेले निर्णय हे आपल्याला उद्याचा मार्ग तयार करतात. पण जर भूतकाळ आपल्याला नियंत्रित करत नसेल तर मग आपल्याला दुःख कशामुळे होतं? या पुस्तकात एक असा दावा केला जातो जो आणखी धक्कादायक आहे. तुमच्या जवळपास सर्व समस्या या नातेसंबंधांमधून निर्माण होतात. हे खरंच असू शकतं का? पैशाच्या समस्या, आत्मविश्वासाच्या समस्या, तणाव, चिंता यांचा नातेसंबंधांशी काय संबंध? हे आपण एपिसोड 3 मध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या जवळपास प्रत्येक समस्येचं मूळ नातेसंबंधांमध्ये असतं. तुम्हाला खरंच काय त्रास देतं? पैसे, नोकरी, अपयश की लोक काय विचार करतील ही भीती? जर नीट विचार केला तर आपल्या आयुष्यातील अनेक चिंता दुसऱ्या लोकांशी जोडलेल्या असतात. आणि म्हणूनच या पुस्तकातील तत्वज्ञ एक धक्कादायक वाक्य मांडतो, जवळपास सर्व समस्या या नातेसंबंधांमधून निर्माण होतात. पहिल्यांदा ऐकल्यावर हे चुकीचं वाटू शकतं, पण चला हे समजून घेऊया. एक कथा सांगते. स्नेहा एका चांगल्या कंपनीत काम करत होती. तिचा पगारही चांगला होता, कामही तिला आवडत होतं, पण ती रोज उदास असायची कारण तिच्या टीम मधील एका सहकार्याला सतत कौतुक मिळायचं. हळूहळू स्नेहाने स्वतःची तुलना सुरू केली. मी कमी आहे, मी पुरेशी चांगली नाही, असं ती स्वतःला सांगू लागली. खरं पाहिलं तर तिची समस्या काम नव्हती, तिची समस्या तुलना होती. तुलना कशी सुरू होते? लहानपणापासून आपल्याला तुलना शिकवली जाते. शेजारच्या मुलाला जास्त मार्क्स आलेत, तुझा भाऊ बघ किती हुशार आहे, ती मुलगी किती छान बोलते. हळूहळू आपण स्वतःचं मूल्य इतरांच्या मापाने मोजायला लागतो आणि इथेच अस्वस्थता सुरू होते. एक साधं उदाहरण सांगते. कल्पना करा तुम्ही धावत आहात. जर तुम्ही फक्त स्वतःच्या गतीवर लक्ष दिलं तर तुम्ही शांतपणे पुढे जाल, पण प्रत्येक क्षणी मागे पुढे पाहत राहिलात, कोण माझ्या मागे, कोण पुढे, तर धावण्याचा आनंदच हरवेल. आयुष्यही असंच आहे. सोशल मीडियाचं उदाहरण. आज इंस्टाग्राम उघडा, कोणीतरी नवीन कार घेतली आहे, कोणीतरी परदेशात फिरायला गेला आहे, कोणीतरी नवीन घर घेतलं आहे. हे पाहिल्यावर आपण आपल्या आयुष्याकडे कमीपणाने पाहू लागतो, पण आपण त्यांच्या आयुष्यातील फक्त हायलाईट पाहतो. त्यांचा संघर्ष, त्यांच्या चुका, त्यांचे वाईट दिवस हे दिसतच नाहीत. तत्वज्ञ काय सांगतो? तो म्हणतो समस्या दुसऱ्या व्यक्तीच्या यशात नाही, समस्या आपण त्या यशाचा स्वतःबद्दल काय अर्थ काढतो यात आहे. दुसऱ्याचं यश तुमचं अपयश सिद्ध करत नाही, दुसऱ्याचं कौतुक तुमची किंमत कमी करत नाही. एका वडिलांनी मुलाला विचारलं, तुला मोठं होऊन काय बनायचं आहे? मुलगा म्हणाला, मला चित्रकार व्हायचं आहे. वडील म्हणाले, त्यातून काही होत नाही. त्या एका वाक्यामुळे मुलाने आपलं स्वप्न सोडलं. कधी कधी लोकांचे शब्द आपल्या मनात वर्षानुवर्षे राहतात, पण त्या शब्दांवर विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय शेवटी आपलाच असतो. आजपासून जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याशी कराल तेव्हा थांबा आणि स्वतःला विचारा, मी कालपेक्षा आज थोडा चांगला झालो आहे का? हा एकच प्रश्न तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. आज आपण शिकलो, आपल्याला दुःख देणाऱ्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात लोक नाही,
तर लोकांबद्दल आपण तयार केलेले विचार आहेत. जेव्हा तुलना कमी होते तेव्हा मन हलकं होतं, आणि जेव्हा मन हलकं होतं तेव्हा आयुष्य अधिक मोकळं वाटू लागतं. पण जर तुलना चुकीची असेल तर मग खरा आत्मविश्वास कसा तयार होतो? आत्मविश्वास म्हणजे स्वतःला सर्वात श्रेष्ठ समजणं, की स्वतःला जसं आहोत तसं स्वीकारणं. याचं उत्तर आपण एपिसोड 4 मध्ये जाणून घेणार आहोत. खरा आत्मविश्वास म्हणजे स्वतःला सर्वोत्तम समजणं नाही, तर स्वतःला स्वीकारणं. तुम्ही कधी आरशात स्वतःकडे पाहून स्वतःलाच कमी समजलं आहे का? मी सुंदर नाही, मी हुशार नाही, मी इतरांसारखा यशस्वी नाही, असे विचार कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्या मनात येतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आत्मविश्वासाचा अभाव तुमच्या कमतरतांमुळे नाही, तर स्वतःबद्दलच्या तुमच्या विश्वासामुळे निर्माण होतो. मुंबईत राहणारा करण खूप बुद्धिमान होता, पण ऑफिसमध्ये तो कधीच मीटिंगमध्ये बोलत नसे. त्याला वाटायचं माझी कल्पना चुकीची ठरली तर. एका दिवशी त्याच्या टीममधील नवीन कर्मचारी उभा राहिला. त्याने कल्पना मांडली, ती परिपूर्ण नव्हती, पण सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. करणला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याकडे त्यापेक्षा चांगली कल्पना होती. फरक फक्त एवढाच होता, एकाने स्वतःवर विश्वास ठेवला आणि दुसऱ्याने स्वतःला आधीच नाकारलं. इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे नेमकं काय? आपल्यापैकी अनेक जण स्वतःची तुलना इतरांशी करतात आणि मग स्वतःलाच म्हणतात, मी त्याच्यासारखा नाही, मी त्याच्यासारखा नाही. पण या पुस्तकानुसार कमीपणाची भावना असणंही चुकीचे नाही, कारण प्रत्येक माणसाला आयुष्यात कधीतरी असं वाटतंच. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण त्या भावनेलाच आपली ओळख बनवतो. एक उदाहरण सांगते. 2 मुलं क्रिकेट खेळत होती. पहिल्या मुलाने म्हटलं, तो माझ्यापेक्षा चांगला खेळतो, आणि त्याने सराव सुरू ठेवला. दुसऱ्याने म्हटलं, मी कधीच त्याच्यासारखा होऊ शकत नाही, आणि त्याने खेळणंच बंद केलं. दोघांनाही एकच भावना आली होती, पण निर्णय वेगळे होते. सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे काय? कधी कधी काही लोक सतत स्वतःचं कौतुक करतात, इतरांना कमी लेखतात, नेहमी स्वतःला बरोबर समजतात. हे पाहून आपल्याला वाटतं किती आत्मविश्वास आहे, पण पुस्तक वेगळं सांगतं. अनेकदा असं वागणारा माणूस आतून खूप असुरक्षित असतो. तो स्वतःचा कमीपणा लपवण्यासाठी श्रेष्ठ असल्याचं दाखवत असतो. सोशल मीडियाचं वास्तव. आज सोशल मीडियावर आपल्याला अनेक लोक परिपूर्ण दिसतात. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, लक्झरी ट्रिप. पण फोटो पाहून एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास मोजता येत नाही, कारण खरा आत्मविश्वास लाईक्स मध्ये नसतो, तो स्वतःला स्वीकारण्यात असतो. एक भावनिक सत्य सांगते. स्वतःला स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या चुका नाकारणं नाही, तर हो, माझ्यात काही कमतरता आहे, पण त्या असूनही मी पुढे जाऊ शकतो, हा विश्वास निर्माण करणं आहे. एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज सांगते. आज रात्री एका कागदावर तुमच्या 3 कमतरता लिहा आणि त्याखाली तुमचे 3 गुणही लिहा. तुम्हाला जाणवेल की तुम्ही फक्त तुमच्या कमतरतांनी बनलेले नाही, तुमच्यात अनेक ताकदीही आहेत. आत्मविश्वास मोठी भाषणं देऊन वाढत नाही, तो दररोज घेतलेल्या छोट्या धाडसी निर्णयांमधून वाढतो. आज एक नवीन गोष्ट करून बघा, उद्या एक नवीन व्यक्तीशी बोला, परवा एक भीतीला समोर जा. अशा छोट्या पावलांनी मोठा बदल घडतो. आज आपण शिकलो, कमीपणाची भावना प्रत्येकाला येते, पण ती भावना तुमचं भविष्य ठरवत नाही. तुम्ही त्या भावनेला कसं उत्तर देता हेच तुमचं आयुष्य घडवतं. पण जर आत्मविश्वास म्हणजे स्वतःला स्वीकारणं असेल, तर लोकांनी आपल्याला आवडलंच पाहिजे ही गरज का वाटते? आपण प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न का करतो, आणि लोकांनी मला नापसंत केलं तरी चालेल असं म्हणण्याचं धैर्य कसं निर्माण करायचं, याचं उत्तर आपण एपिसोड 5 मध्ये जाणून घेणार आहोत. लोकांनी तुम्हाला नापसंत केलं तर तरीही तुम्ही आनंदी राहू शकता का? तुम्ही शेवटचा निर्णय फक्त स्वतःसाठी कधी घेतला होता? असा निर्णय ज्यामध्ये तुम्ही विचार केला नाही की लोक काय म्हणतील. कदाचित आपल्यापैकी अनेकांना असा दिवस आठवणारही नाही, कारण आपण लहानपणापासून एक गोष्ट शिकत आलो आहोत, सगळ्यांना खुश ठेवा. पण सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतःलाच हरवत असाल तर. एक कथा सांगते. पुण्यात राहणारी नेहा खूप हुशार होती. तिला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा होता, पण घरी सगळ्यांचं एकच मत होतं, सरकारी नोकरीच सुरक्षित असते. नेहाने स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं. 2 वर्षांनी तिला नोकरी मिळाली. पगार चांगला होता, पण प्रत्येक दिवशी तिला वाटायचं, हे आयुष्य मी निवडलं नाही. तिने लोकांना खुश केलं, पण स्वतःला नाही. अप्रुव्हल सिकिंग म्हणजे काय? आपण प्रत्येकजण इतरांकडून प्रेम, कौतुक आणि स्वीकार मिळावा अशी अपेक्षा ठेवतो. ही अपेक्षा नैसर्गिक आहे, पण जेव्हा आपण आपला प्रत्येक निर्णय इतरांच्या मान्यतेवर अवलंबून असतो, तेव्हा आपण आपल्या आयुष्याचं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात देतो. एक साधं उदाहरण. कल्पना करा, तुम्ही नवीन शर्ट घातला आहे. तुम्हाला तो खूप आवडतो, पण कोणीतरी म्हणालं, हा रंग तुला चांगला दिसत नाही, आणि अचानक तुमचा आत्मविश्वास कमी झाला. प्रश्न शर्टचा नव्हता, प्रश्न होता तुम्ही स्वतःच्या मतापेक्षा दुसऱ्याच्या मताला जास्त महत्त्व देता. सोशल मीडियाचं जाळं. आज अनेक फोटो पोस्ट केल्यानंतर दर 5 मिनिटांनी मोबाईल पाहता, किती लाईक्स आले, किती कमेंट्स आल्या, कोणी पाहिले.
जर प्रतिसाद कमी मिळाला तर मूड खराब होतो आणि हळूहळू आनंद स्वतःच्या आयुष्याशी जोडला जात नाही, तो इतरांच्या प्रतिक्रियेशी जोडला जातो. तत्वज्ञानाचा सर्वात मोठा संदेश. तत्वज्ञ म्हणतो तुमचं काम काय आहे? तत्वज्ञ म्हणतो तुमचं काम आहे स्वतःच्या मूल्यांनुसार जगणं. लोकांचं काम आहे त्यांच्याबद्दल स्वतःचं मत बनवणं. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. जर तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी तुमची स्वतःची ओळखच हरवेल. नापसंत होण्याचं धैर्य म्हणजे काय? याचा अर्थ उद्धटपणे वागणं नाही, लोकांचा अपमान करणं नाही किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणं नाही. याचा अर्थ एवढाच, मी माझ्या मूल्यांनुसार जगीन आणि जर लोकांना ते आवडले नाही तरी मी माझी सत्यता सोडणार नाही. एक भावनिक प्रसंग. एका मुलाला गायक व्हायचं होतं, पण नातेवाईक म्हणाले त्यातून काही होणार नाही. अनेक वर्ष स्वतःचं स्वप्न दाबून ठेवलं. एक दिवस त्याने स्वतःलाच विचारलं, जर मी आजही प्रयत्न केला नाही तर 10 वर्षांनी मी कोणाला दोष देईल? त्या दिवशी त्याने लोकांची भीती नाही तर स्वतःची स्वप्न निवडली. फ्रीडम म्हणजे काय? खरं स्वातंत्र्य म्हणजे कोणीच तुमच्यावर टीका करणार नाही असं नाही. खरं स्वातंत्र्य म्हणजे टीका झाली तरीही तुम्ही योग्य वाटणारा मार्ग सोडणार नाही. एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज. आज छोटा निर्णय घ्या जो तुम्हाला योग्य वाटतो. तो निर्णय लोकांना आवडेल की नाही याचा विचार न करता घ्या. लक्षात ठेवा, सुरुवातीला भीती वाटेल पण प्रत्येक अशा निर्णयानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज आपण शिकलो प्रत्येकाला खुश ठेवणे हे अशक्य आहे आणि ज्या दिवशी तुम्ही हे स्वीकारता त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने स्वतःसाठी जगायला सुरुवात करता. पण जर आपण स्वतःसाठी जगायला सुरुवात केली तर समाजासाठी आपली जबाबदारी संपते का? आपण फक्त स्वतःचाच विचार करायचा का? की खरं आनंदी आयुष्य दुसऱ्यांसाठी काहीतरी योगदान देण्यात आहे? याचं उत्तर आपण एपिसोड 6 मध्ये जाणून घेणार आहोत. खरा आनंद मिळतो जेव्हा आपण स्वतः पलीकडे जगायला शिकतो. जर मी तुम्हाला विचारलं आनंदी माणूस कोण? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, मोठं घर आहे, आलिशान गाडी आहे, कदाचित हो. पण तुम्ही कधी असा श्रीमंत माणूस पाहिला आहे का जो आतून खूप एकटा आहे? आणि तुम्ही असा साधा माणूस पाहिला आहे का जो फार काही नसतानाही नेहमी आनंदी असतो? मग फरक नेमका कुठे आहे? एक भारतीय कथा. सोलापूरमध्ये राहणारे जोशी काका निवृत्त शिक्षक होते. मोठा बंगला नव्हता, महागडी गाडी नव्हती, पण दर संध्याकाळी ते त्यांच्या परिसरातील मुलांना मोफत शिकवायचे. वर्षानुवर्षे शेकडो मुलं त्यांच्या हातातून शिकली. एक दिवस त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांपैकी एक डॉक्टर झाला. तो जोशी काकांना भेटायला आला. त्यांच्या डोळ्यात आनंदश्रू होते, कारण त्यांनी फक्त शिकवलं नव्हतं तर कोणाचं तरी आयुष्य घडवलं होतं. पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश. या पुस्तकानुसार खरा आनंद स्वतःभोवती भिंती बांधून मिळत नाही, तो योगदानातून मिळतो. याचा अर्थ तुम्ही करोडपती असायलाच हवा असं नाही. योगदान म्हणजे कोणाचं ऐकून घेणं, एखाद्याला मदत करणं, ज्ञान वाढणं किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं. एक साधं उदाहरण. कल्पना करा, तुम्ही रोज ऑफिसमध्ये जाता, तुमचं काम फक्त पगारासाठी करता आणि दुसरी व्यक्ती तेच काम माझ्या कामामुळे कोणाचे तरी जीवन थोडं सोपं होतं या भावनेने करते. दोघेही तेच काम करतात पण अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. आपल्या आयुष्यातील उदाहरण. एका आईचा विचार करा. ती दिवसभर घरासाठी काम करते. बहुतेक वेळा तिला कोणतंही बक्षीस मिळत नाही, पण ती तिच्या कुटुंबासाठी जे योगदान देते त्यातून तिला समाधान मिळतं. यातून पुस्तक आपल्याला शिकवतं, आनंद हा फक्त मला काय मिळालं यात नसतो, तो मी काय दिलं यातही असतो. स्वतःची किंमत कशी ओळखायची? अनेक लोक स्वतःची किंमत पगाराने मोजतात, काही लोक फॉलोअर्सने, काही डेझिग्नेशनने. पण तत्वज्ञ सांगतो तुमची खरी किंमत तुम्ही जगाला काय देता यातून तयार होते. एक भावनिक प्रसंग. एका मुलाला वाटायचं मी कोणासाठीच महत्वाचा नाही. एक दिवस त्याने त्याच्या आजीला मोबाईल वापरायला शिकवलं. आजीच्या चेहऱ्यावर आलेलं हसू पाहून त्याला जाणवलं मी कोणाच्या तरी आयुष्यात फरक घडवू शकतो. कधी कधी आत्मविश्वास मोठ्या यशातून नाही तर अशा छोट्या योगदानातून जन्माला येते. लाईफ इज नॉट अ कॉम्पिटिशन हे पुस्तक सतत एक गोष्ट सांगतं. आयुष्य ही शर्यत नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांशी तुलना करून मोजली तर आनंद कायम दूर राहील. पण जर तुम्ही प्रत्येक दिवस कालपेक्षा थोडं चांगलं जगलात तर आयुष्य बदलायला सुरुवात होते. प्रॅक्टिकल ऍक्शन. आजपासून दररोज स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाला मदत केली? आज मी कोणती नवीन गोष्ट शिकलो? आज मी कालपेक्षा थोडा चांगला माणूस झालो का? जर या 3 प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. या संपूर्ण पुस्तकात आपण शिकलो भूतकाळ आपलं भविष्य ठरवत नाही, तुलना आनंद हिरावून घेते. स्वतःला स्वीकारणं हा आत्मविश्वासाचा पाया आहे. प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य आहे आणि खरा आनंद योगदानातून जन्माला येतो. शेवटचा संदेश. कदाचित आजपासून सगळे लोक तुम्हाला पसंत करणार नाहीत, कदाचित काही लोक तुमच्यावर टीका करतील, पण तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या मूल्यांनुसार आणि दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करत जगलात तर एक दिवस आरशात स्वतःकडे पाहून तुम्ही नक्की म्हणाल मी माझं आयुष्य माझ्या अटींवर जगलो. आणि हीच द करेज टू बी डिसलाईकची खरी शिकवण आहे. मित्रांनो, जर या पुस्तकाने तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत थोडासाही बदल घडवला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल मराठी बुक समरीजसाठी शब्दांची सफरला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा या पुस्तकातील कोणती कल्पना तुमच्या मनाला सर्वाधिक भिडली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अप्रतिम पुस्तकाचा मराठी सखोल प्रवास करू. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा आणि स्वतःला दररोज थोडंसं अधिक चांगलं बनवत राहा. धन्यवाद.